नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील अंबिकानगर परिसरात बनावट दारू तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. छाप्यात इम्पिरियल ब्लू ब्रँडच्या बनावट दारूच्या 1152 बाटल्या व साहित्य जप्त. 1,43,000चा मुद्देमाल हस्तगत. मुख्य संशयित रवींद्र महाजन ताब्यात. पुढील तपास सुरू. 9 एप्रिल रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चंडिका हॉटेलच्या मागे अंबिकानगर येथे बनावट दारूचा कारखाना सुरू आहे. त्या ठिकाणी इम्पिरियल ब्ल्यू या ब्रँडची बनावट दारू तयार केली जाते, जी मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय अपायकारक आहे, घातक आहे. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. त्या पथकाने सदर घटनास्थळी छापा टाकला असता त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 1,43,000चा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्यामध्ये स्पिरिट, त्यानंतर बॉटल्स, त्याचे इम्पिरियल ब्ल्यू नाव असलेले त्याचे झाकण, अशी सर्व साधन सामग्री त्या ठिकाणी मिळून आलेली आहे. ती गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 40गाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रवींद्र रमेश महाजन, राहणार दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे, यासुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे. याच्याबरोबर अजून काही याचे साथीदार आरोपी आहेत का, त्याचा तपास सुरू आहे. तसेच यांनी ही दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला मुद्देमाल कुठून विकत घेतलेला आहे याचा तपास सुरू आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.